बुलढाण्याचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलेलं आहे। आरक्षणासंदर्भातील राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावरून संजय गायकवाड यांनी हे चिथावणीखोर वक्तव्य केलेलं आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं। म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत। म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। या संदर्भात बोलण्यासाठी बुलढाण्याचे आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत आहेत। संदीप, संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। राहुल गांधी यांची जीप छाटेल त्याला 11 लाखांचं मी बक्षीस देईन असं चिथावणीखोर वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। याआधी देखील वारंवार त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये केलेली होती। अगदी बरोबर आहे प्रथमेश। बुलढाण्याचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी यापूर्वी अनेक विधानं जे आहेत ते वादग्रस्त केलेले आहेत आणि पुन्हा एकदा त्यांचे एक विधान जे आहे वादग्रस्त ठरलेलं आहे। खरं तर राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात जे काही वक्तव्य केले त्या घटनेचा निषेध करत राहुल गांधी यांची जीप छाटून आणणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। खरं तर या वक्तव्यामुळे आता काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आता पूर्णपणे संतप्त भावना ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। काँग्रेस आता आक्रमक होताना दिसत आहे। तर आज बुलढाण्यामध्ये थोड्या वेळातच काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ते शहर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आमदार गायकवाड यांच्या विरोधात आता तक्रार दाखल करणार आहेत। त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी देखील या ठिकाणी करणार आहेत। आणि आज याच वादग्रस्त वक्तव्यामुळे आता दिवसभरात मोठ्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसकडून येणार असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। आणि काय प्रतिक्रिया येतात, कशा पद्धतीचे पडसाद या वक्तव्याची मोठात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे। मात्र यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांच्याकडून केले गेले आहेत। प्रथमेश, नक्कीच संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आहे। बुलढाण्याचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार अशा प्रकारचं चिथावणीखोर वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलेलं आहे। आरक्षणासंदर्भात राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्यावरून संजय गायकवाड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या संदर्भात चिथावणीखोर वक्तव्य केलेलं आहे। या अगोदर देखील संजय गायकवाड यांनी विविध प्रकरणांमध्ये अशाच प्रकारची चिथावणीखोर वक्तव्य केलेली होती आणि आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संदर्भात देखील संजय गायकवाड यांनी हे चिथावणीखोर वक्तव्य केलेलं आहे। आमदार संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी काँग्रेस प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी केलेली आहे। राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलेला आहे अशा प्रकारचं वक्तव्य देखील जयश्री शेळके यांनी केलं आहे। ज्यांची बुद्धीची पातळी जशी आहे त्याला ते तसं कळतं असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही। या आमदार संजय गायकवाड यांचं ज्या पद्धतीचं वक्तव्य आहे हे काही आजचं नवीन वक्तव्य नाही। वारंवार अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्य करण्यामध्ये ते माहीर आहेत आणि या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये लोकशाही नसून गुंडशाही अस्तित्वामध्ये आहे हे त्याचं त्यांनी स्वतःच दाखवून दिलेलं आहे। मी या ठिकाणी मागणी करते की आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे।
याच मुद्द्यावर बोलण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आपल्या सोबत आहेत। यशोमतीजी, शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य केलेलं आहे आणि या वेळेला त्यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भातील वादग्रस्त वक्तव्य केलंय। राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला मी 11 लाखांचं बक्षीस देईन, अशा प्रकारची चिथावणीखोर भाषा त्यांनी केली आहे। काय प्रतिक्रिया तुमची? वाटतं हा गुंड माणूस आहे आणि गुंड प्रवृत्तीच्या पक्षामध्ये आहे। त्याच्या नेत्यांनी म्हणजे आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या नेत्याला धोका दिलेला आहे, पाठीत खंजीर खुपसलाय। गद्दार व्यक्ती आहे, स्वतःच्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसून जो मुख्यमंत्री होतो त्याला तुम्ही काय म्हणणार आणि त्यांची पिलावड काय आहे हे आपणही बघताय। विषय असा आहे की राहुल गांधींजींनी समतेचा विचार मांडला होता। ज्यांना समता समजतच नाही ते गुंडगिरीच करणार ना, दुसरं काय करणार। बघा, देशामध्ये आणि राज्यामध्ये जे लोक सत्तेत आहे हे लोक फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात। त्यातल्या त्यात केंद्राचे होम मिनिस्टर असो किंवा आमचे लाडके बंधू आदरणीय देवेंद्र दादा फडणवीस असो, हे पण फेक नरेटिव्हची भाषाच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। ज्या गोष्टी होत आहेत त्या चुकीच्या होत आहेत आणि जे फेक नरेटिव्ह निर्माण करतायत आणि जे गुंडगिरीची भाषा करतायत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। पोलिसांना पण माझं म्हणणं हेच आहे की हे विसरू नका की महाविकास आघाडीची सरकार येत आहे आणि अशी गुंडगिरी कोणीही सहन करू शकत नाही। राहुलजींच्या जर केसाला धक्काही लागला तर हा देश आणि हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे। नक्की यशोमती ठाकूरजी, तुम्ही म्हणताय की गुन्हा दाखल झाला पाहिजे, मात्र काँग्रेसची या संदर्भात आंदोलन किंवा इतर कोणत्या काही वेगळी भूमिका असणार आहे का आणखी? प्रदेश अध्यक्षांना आम्ही विचारतोय काय करायचंय, जे काही त्यांचं इन्स्ट्रक्शन येईल त्या गोष्टीचं पालन काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता करेल। नक्कीच धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल। संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात चिथावणीखोर भाषा वापरलेली आहे। आरक्षणासंदर्भातील राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावरून संजय गायकवाड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। राहुल गांधी यांची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं मी बक्षीस देईन, अशा प्रकारची चिथावणीखोर भाषा संजय गायकवाड यांनी केली आहे। दरम्यान याच संपूर्ण वक्तव्यावरती भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणालेत आपण पाहूयात। हे खरं आहे, संजय गायकवाडांच्या म्हणण्याबद्दल मी काही त्यांचं समर्थन करणार नाही, पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं आणि आरक्षण लागू केलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हटले होते की आरक्षण हे विकासाला बाधा आहे। मग त्यांची पुढची पिढी राजीव गांधी असे म्हणाले होते की आरक्षण देणं म्हणजे बुद्धिहीन लोकांना सपोर्ट करणे आहे। आणि तिसरा आता राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आरक्षणच रद्द करू, म्हणजे 3 पिढ्यात जे त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आलेलं आहे। मराठा आरक्षणाचं पुन्हा काय होईल हा एक प्रश्न आपल्या समोर आहे। त्यामुळे जरांगे पाटलांनी सुद्धा राहुल गांधीच्या या बोलण्याबद्दल जरा चर्चा केली पाहिजे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यावरती काय म्हणालेत ते देखील आपण पाहूयात। आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीभ छाटेल त्याला 21 लाख देणार, तर याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असते? तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे। बुलढाण्याचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार, अशा प्रकारचं चिथावणीखोर वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलेलं आहे। या अगोदर देखील अनेक प्रकरणांमध्ये संजय गायकवाड यांनी अशाच प्रकारची चिथावणीखोर भाषा केलेली होती। याच संदर्भात बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाजी, शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, चिथावणीखोर भाषा वापरलेली आहे। राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला मी 11 लाखांचं बक्षीस देईन, अशा प्रकारचं वक्तव्य ते करतायत। काय प्रतिक्रिया तुमची? फार आपण छान हसू शकतो या सगळ्यांवर। शिंदेची किंवा भाजपाची जी माणसं आहेत त्यांचं मानसिक संतुलन हरवलेलं आहे, ही बिथरलेली लोक आहेत।
एनतेन प्रकारे इतरांचं लक्ष केंद्रित करून घेण्याचा ही माणसं प्रयत्न करतात. पण आता गायकवाड जे काही राहुलजींच्या बद्दल बोलले किंवा गांधी घराण्याबद्दल बोलले त्याच्यावर एकच चांगलं वाक्य होऊ शकतं, शेळीने उंटाचा मुका घ्यायला जाऊ नये. ही फार चांगली ग्रामीण भागातली म्हण आहे. त्यामुळे गायकवाड आणि त्यांच्यासारख्या लोकांनी आपला आवाका काय आहे सगळ्या अर्थाने, राजनैतिक अर्थाने, नैतिक अर्थाने, सामाजिक स्तरावरची प्रतिष्ठा किंवा आर्थिक स्तरावर सुद्धा आपण काय आहोत, आपली किती ऐपत आहे ती ऐपत राखून या लोकांनी बोलणं जास्त गरजेचं आहे. पण यांच्याकडून ती अपेक्षित नाही, कारण यांची ती बौद्धिक कुवतच नाहीये मुळात. सुषमाजी, मात्र आता इंडिया आघाडीतील घटक पक्ष म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेची काय भूमिका असेल? भूमिका असल्या चंगूर मंगूर लोकांच्यासाठी भूमिका घ्यायच्या असतात होय. गायकवाड म्हणजे काय एवढा महत्वाचं आहे काय? अशा लंगूर लोकांच्यासाठी काही भूमिका घ्यायच्या नसतात. अशा लोकांच्यासाठी लोक निवडणुकांमध्ये भूमिका घेऊन त्यांची जागा दाखवत असतात. आपण भूमिका घेऊन यांना मोठं करण्याची गरज नाहीये. यांच्या जेवढ्या काय म्हणता येईल त्या पावसाळ्यातल्या भूछत्रासारख्या जेवढ्या उंची आहे त्या उंची तशाच ठेवायच्या असतात. ते उंची फार वाढवायची नसते. नक्कीच धन्यवाद सुषमाताई तुम्ही दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेसंदर्भात. आणि याच संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आपण पाहूयात. गायकवाड हा माणूस राजकारणामध्ये आणि समाजामध्ये राहण्याच्या लायकीचा नाही. पण प्रश्न मला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदेंना विचारायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य लोकशाही आहे की तालिबानशाही? आणि तुम्हाला आरक्षणाचा खरंच एवढा वावडा आहे तर तुम्ही ज्या पद्धतीने संविधान संपत होते तुम्ही जो विश्वास गमावला जनतेचा तो घ्यायचा असेल ना तर 50% मर्यादा काढा, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा आणि याच्यावरची आपली पहिली भूमिका स्पष्ट करा. आम्हाला आता हेच बघायचं आहे की यांच्या विरुद्ध पुरावे उपलब्ध आहेत आणि आमची मागणी आहे की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो संजय गायकवाडांवर दाखल करावा.